नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण मूग आणि उडीद डाळीचे हेल्दी इडल्या। चला, आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची इडली बनवतोय। त्यासाठी मी 1 वाटी मूग आणि अर्धी वाटी उडदाची डाळ असं दिवसभर भिजवलं, रात्री ते मिक्सरला फिरवून घेतलं, रात्रभर फर्मेंट केलं। आता मी त्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकले। हे असं पीठ तयार झाले। त्यामध्ये आता आपण भाज्या टाकून घेऊ। भाज्यांमध्ये मी हे सिमला मिरची घेतली 1, नंतर टोमॅटो घेतलाय अर्धा, हा कांदा 1 घेतलाय, त्यातच मी थोडासा कढीपत्ता तुकडे करून घेतलेत, नंतर हे 4-5 हिरव्या मिरच्या त्या पण कट करून घेतल्यात, ही कोथिंबीर आहे आणि आपल्याला इडलीच्या पिठात टाकण्यासाठी त्या मापाने मीठ आणि अगदी हा चिमूटभर सोडा। आता हे सर्व मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि आपण इडल्या लावून घेऊ। इडलीचे बॅटर टाकून घेतले आणि आता आपण हे 10 मिनिट वाफवून घेऊया इडल्या मस्त। आपण इडली सोबत जी चटणी करणार आहोत त्याचे साहित्य बघून घेऊ। 1-2 चमचे खोबरं असेल, 2 चमचे शेंगदाणे साल काढून घेतले, भाजलेले शेंगदाणे, नंतर 2 चमचे डाळ आहे, नंतर थोडासा कढीपत्ता आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे अर्धा बाउल, नंतर त्यातच थोडंसं 1 चमचाभर साखर, थोडेसे जिरे आणि थोडेसे धणे आणि आपण अर्धी वाटी दही त्या चटणीसाठी वापरणार आहोत। आता हे मिक्सरला सर्व फिरवून घेऊ आणि तडका देऊ। चला, तर तयार आहेत आपल्या हिरव्या मुगाच्या मस्त हेल्दी अशी इडल्या आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी। चला, तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।